आम्ही कोणाशी बोलावं असा सवाल वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेसला विचारलाय। 2019च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसनं राधाकृष्ण विखे पाटलांना वंचितची युतीच्या चर्चेसाठी नेमलेलं होतं आणि तेव्हा तेच भाजपत गेले। आता 2024च्या निवडणुकीसाठी अशोक चव्हाणांना काँग्रेसचे प्रतिनिधी नेमलं आणि तेही आता भाजपत जातात असं अंजली आंबेडकर म्हणाले। शिर्डीच्या जागेसाठी शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यानंतर अहमदनगरच्या आज दौऱ्यावर आहेत आणि यावेळी ते शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत। सोनई, नेवासा, श्रीरामपूर, राहुरीमधल्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या ते भेटीगाठी घेणार आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे। जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी काल रात्री जरांगेंची भेट घेतली। उपचार करू देण्याची विनंती दोघांनी यावेळी जरांगेंना केली। तर सगळे सोयरे अध्यादेशाचं कायद्यामध्ये रूपांतर होईपर्यंत आमरण उपोषण। अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस सोडणार नसल्याचा इशारा जरांगेंनी दिला। केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधली बैठक ही निष्फळ ठरली आहे। केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांच्या नेतृत्वात 5 तास चाललेल्या चर्चेतून कोणताही तोडगा निघू शकला नाहीये आणि त्यामुळे उद्या सकाळी 10 वाजता लाखो शेतकरी दिल्लीकडे कूच करतील। दिल्लीच्या सीमेवर बॅरिकेड्स घालण्यात आले। खबरदारीचा उपाय म्हणून तारांचं कुंपण करण्यात आले। काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे। हिमाचल प्रदेशमधून सोनिया गांधी राज्यसभा निवडणूक लढवू शकतात। गांधी घराण्याची पारंपरिक जागा मानल्या जाणाऱ्या रायबरेलीतून प्रियांका गांधी निवडणूक लढवू शकतात आणि त्यावेळी सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार अशी काँग्रेसची रणनीती असल्याचे समजते। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल हा 15 फेब्रुवारीपूर्वी दिला जाणार आहे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीच ही माहिती दिली आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आता पूर्ण झालेली आहे।